Maharashtra Revenue Minister is facing allegations of a land scam. Eknath Khadse has been accused of buying MIDC land at a cheaper price and eyeing the compensation. A Pune-based builder has now filed a complaint against Khadse. When questioned, the minister remained defiant and said that he will not return the land. Meanwhile, sources suggest that Khadse is likely to miss the cabinet meeting that is scheduled today. Let's listen in to Eknath Khadse and what he has to say in reaction to the allegations made on him. Mr. Khadse, what will you say about these allegations that have come against you, sir? No comments. Sir, but also now we have Subhash Desai, the industries minister, saying that, you know, the land that was taken in an illegal manner. It belongs to the MIDC, sir. No comments. हमारी पार्टी बोलेगी. Sir, but why is it? It's a good thing. It's a good thing, sir. Party तो चालवते हैं ना बाबा. Sir, but why is it that no one is coming in support of you? Going to return the land, sir. आप जमीन वापस करेंगे क्या? देखो करेंगे नहीं करेंगे सब हमारी पार्टी आपसे बात करेगी. सर, आप जमीन आपकी वाइफ ने खरीदा है, क्या जमीन जो है ही नहीं MIDC की. सर, MIDC कहती है जमीन उनकी है. सुभाष देसाई ने बोला जमीन उनकी है, MIDC की जमीन है. फिर आप सर कैसे कह रहे हैं? आपको बोलता हूँ कि मेरा एकनाथ खड़से BJP मेरा फेसबुक है. हाँ. उसमें का ओपन करो, उसमें सारे आपकी डिटेल सारे डॉक्यूमेंट्स देखे हम लोगों ने. सारे डॉक्यूमेंट्स देखे, मगर सुभाष देसाई ने ये बहुत ही क्लियरली बोला है कि जमीन MIDC की है. कल क्या बोलते हैं देखो. सर, आप जमीन वापस करेंगे क्या? खर्चे सर, आप जमीन वापस करेंगे क्या? क्यों? तुम्हारे कहने से, आपके नहीं, मेरे कहने से नहीं. सब. But why is it that no one from the BJP is also coming forward? कोई पूछने की विचारा नहीं आपसे. Sir, why no one from the BJP is coming forward to support you, sir? No. मी त्याच्याबद्दल खुलासा केलेला आहे. दुसरी MIDCची जागा ही MIDCचीच आहे. 1962 साली म्हणजे इतक्या पूर्वीच्या काळामध्ये त्या जमिनीचं वाटप झालेलं आहे आणि तिथे कारखाने चालू आहेत. ते MIDCने ती जमीन कारखान्यांना देऊनच टाकलेली आहे. त्यामुळे आता त्याच्यामध्ये MIDCला काही करता येण्यासारखी भूमिका नाही. विक्री संदर्भात उपस्थित केला जातो की MIDCची जमीन विकता येत नाही, तरी सुद्धा या जमिनीची विक्री. पण MIDCनी नियमाप्रमाणे त्या जमिनीची मागेच विक्री केलेली आहे. त्यामुळे MIDCला आता काही करता येण्यासारखं काहीच नाही. हा प्रकार बेसिकली MIDCच्या मालकीची जागा खडसे कुटुंबियांनी परस्पर MIDCला अंधारात ठेवून खरेदीगत केली. ते खरेदीगत करत असताना MIDCची कोणती परवानगी घेतली नाही किंवा पेपर नोटीस दिली नाही. तर संपूर्ण प्रकरण माध्यमांनी हे उघड केलं प्रकरण जास्तीत जास्त की खडसेंच्या कुटुंबियांनी ह्या जागेचा मोबदला नवीन ॲक्टप्रमाणे मिळावा ह्यासाठी यांनी केलेलं डॉक्युमेंट होतं आणि पूर्ण रेव्हेन्यूमध्ये जे पैसे असतात ते MIDC